श्री माहुद्द बाबा, प्रमुख श्री ज्ञानदार बाबा, उपस्थित सर्व सत्कारमूर्ती आणि ज्यांच्या पोटामध्ये कालवा कालो सुरू झालेली आहे असे सर्व श्रोतेगण, उपस्थित साधू संत तपस्वी, मी आपल्या सगळ्यांना प्रथम वंदन करतो आणि बराच वेळ झालेला आहे. चित्त जर व्याख्यानाकडे नसेल तर व्याख्यानाने बोलू नये असा एक संकेत असतो. म्हणून आमच्या संत ज्ञानदेवांनी असं म्हटलेलं आहे की वक्त्यापेक्षा श्रोता हा श्रेष्ठ असतो. वक्ता वक्ताची नोहे श्रोते यावी. तेव्हा खरं म्हणजे मी आधीच तुमचे आभार मानतो की तरीही तुम्ही इथे बसून आहात. याचं एक महत्त्वाचं कारण की आमच्या परमेश्वरपुरामध्ये जिथे गेल्या अनेक शतकांपासून विद्येचंच पीठ पडत आहे, तिथे आता महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ निर्माण केलं. याचा जो आनंद आपल्या मनामध्ये आहे, त्या आनंदाचा हा उद्गार आहे, त्या आनंदाचा हा संकेत आहे. मित्रांनो, भाषा प्रभू डॉक्टर कोमल ठाकरे यांनी आपल्या ओघवत्या वाणीमध्ये मराठी भाषेच्या निर्मितीचा इतिहासच खरा सांगितला, पण तो खरा अर्धा इतिहास आहे. गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेचं विद्यापीठ स्वतंत्र निर्माण व्हावं अशी अनेक महनीय अभ्यासकांची, संशोधकांची मनोकामना होती. विधानसभेपर्यंत हा प्रस्ताव जायचा आणि तो विधानसभेच्या कुठल्या फाईलमध्ये कुठे दडवला जात असायचा हे कळत नव्हतं. पण याचा विधानसभेमध्ये त्या फाईलमधून तो प्रस्ताव शोधून काढण्याचं आणि तो नेटाने पूर्ण करण्याचं दोन महनीय महोदयांनी काम केलेलं आहे. त्यातले एक आचार्य श्री कारंजेकर बाबा आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रस्तावाला तितक्याच सन्मानानं नागपूरचा अभिमान असलेले महाराष्ट्र राज्याचे आधीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तितक्याच सन्मानाने, तितक्याच आदराने तो प्रस्ताव पारित केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही त्यांना मोलाची साथ दिली आणि ज्या परमेश्वरपूरमध्ये हे विद्यापीठ होणं आवश्यक होतं, त्या परमेश्वरपूरमध्ये आज ते अभिमानाने उभं राहिलेलं आहे. म्हणून मी मगाशी बाबांना असं म्हणालो की बघा, तुम्ही एवढं काम केलं पण नावाचा उल्लेख माझा होतोय. पण खरं म्हणजे हा महानुभावांचा त्याग असतो. तुम्ही लक्षात घ्या, त्याग शिकायचा असेल तर तो महानुभावांकडूनच शिका. मित्रहो, मराठी भाषेचं विद्यापीठ तयार झालं आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने, ज्ञानवंतांच्या आशीर्वादाने ती माळ माझ्या गळ्यात पडावी ह्याचा नक्कीच आपल्या सगळ्यांना आनंद झालेला आहे. पण त्याचबरोबर मगाशी त्यांचं भाषण ऐकत राहावं, ते डॉक्टर वेदप्रकाश मिश्राजी जे बोलून गेले ते फार महत्वाचं होतं की अंगावर शाली पडतायत, त्यातून प्रेमाची उबही निर्माण होते आहे आणि त्यातून ठणकावून हेही सांगितलेलं आहे की बाबा रे, शालीत झोपू नकोस, जागा राहा, कारण तुझ्या खांद्यावर खूप मोठं ओझं आहे. आणि त्याची प्रचिती माझ्यासोबत असणाऱ्या कारंजेकर बाबांना नक्कीच येते आहे. कारण ते अजून मला विचारतात, मग कुठपर्यंत आलं प्रवेशाचं?
मीही त्यांना शासनाप्रमाणे उत्तर देतो, सुरू आहे बाबा. कारण प्रवेश प्रक्रियेच्या आधी ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी पूर्णतः बुडून गेलो आहे. मित्रहो, 23 आणि 24 हे जी दोन शैक्षणिक वर्ष आहेत ही मराठी भाषेच्या दृष्टीने फार महत्वाची ठरली आहे. म्हणजे 1923च्या विधानसभेमध्ये मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा झाली. 24 मध्ये ते कार्यरत व्हायला लागलं आणि त्याच वेळेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा आपल्याला मिळाला आणि आपण सगळेच सुखावलो. पण मित्रहो, आपण म्हणजे सगळे मराठी भाषेचे जाणकार, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, ज्ञान घेणारे, ज्ञान देणारे आणि मला मराठी भाषा बोलता येते याचा अभिमान असणे वगैरे वगैरे सगळेच. पण त्याच वेळेला मी अतिशय चिंतित झालो. याचं कारण हे आहे की जेव्हा आपल्यावर एखादी जबाबदारी सोपवली जात असते तेव्हा आपल्या मनावर त्या सगळ्या कार्याचं किती ओझं असतं याचं भान आपल्याला असण्याची गरज आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, त्याची पूर्तता झाली, पण हे अभिजातपण टिकवण्यासाठी मराठी भाषकांना काय करायला पाहिजे याचा विचार आपण कधी करीत नाही. काल तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो की अमेरिकेमधून माझ्या एका विद्यार्थिनीचा मला फोन आला आणि ती असं म्हणाली की इथली मराठी भाषेची जी शाळा आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा मराठी भाषेचं अध्यापन चालतं, संशोधनही झालेलं आहे, संशोधकही आहे, पण पहिलीपासून बालवाडीपासून तिथले पालक आपल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीपासून दूर जाऊ नये यासाठी प्रयत्न करीत असतात. ती माझी एमफिलची विद्यार्थिनी आहे. ती नवऱ्यासोबत तिथे गेली आणि तिथे ती मराठी भाषेचं अध्यापन करते आहे. तर तिने मला कालचीच गोष्ट, तिने मला असं विचारलं, तुम्ही आपसात बोलला नाही तर बरं होईल, म्हणजे मला बोलता येईल. तर ती मला असं म्हणाली की सर, आपल्याला मराठी भाषा विद्यापीठाकडनं काही प्रमाणपत्र मिळू शकेल का या शाळेसाठी? आणि मी तिला म्हणालो, का मिळू शकणार नाही? कारण या मराठी भाषा विद्यापीठाचा विस्तार केवळ रिद्धपूर नाही, केवळ अमरावती जिल्हा नाही, केवळ महाराष्ट्र नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये असणाऱ्या ज्या मराठी भाषेच्या संस्था आहेत, जिथे जिथे मराठी भाषा शिकवली जाते ते विद्यापीठ आहेत. आणि एवढंच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा जिथे जिथे मराठी भाषेचं अध्ययन, अध्यापन आणि संशोधन चालतं त्या सगळ्या संस्थांना मराठी विद्यापीठ आपल्याशी जोडून घेणार आहे. आणि नक्कीच म्हटले 1.5-2 महिने थांब, कारण मी आत्ताच कुदळ हातामध्ये घेतलेली आहे, अजून जमिनीवर मारली सुद्धा नाही, मला थोडा अवकाश दे आणि नंतर तुमच्याकडनं मला एक प्रस्ताव पाठवा. तो प्रस्ताव मी माझ्या मॅनेजमेंट बॉडीच्या समोर, जी अजून तयार व्हायची आहे, करतो आहे, त्या मॅनेजमेंट बॉडीच्या समोर ठेवून तो प्रस्ताव पारित करून घेईल आणि तुमच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा विद्यापीठाकडून प्रमाणपत्र मिळायला लागेल. दुसरी एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो बाबा, की एक प्रस्ताव असाही आलेला आहे की नांदेडमध्ये जर तुमचं विद्यापीठाची शाखा उभी राहणार असेल तर 17 एकर जागा ही विद्यापीठासाठी दिली जाईल. आता म्हणत असतील बाबा, अरे हा बरंच काही करतोय बरं का, चोरून लपून. तेव्हा असेही लोक आहेत मराठी भाषेवर प्रेम करणारे, मराठी संस्कृतीवर प्रेम करणारे. मगाशी डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे की मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा ही केवळ भाषा नसते, ती संस्कृतीचं वहन करणारी असते, ती संस्कृतीचा विकास घडवून आणणारी असते. तुम्ही आम्ही आज ज्या विचारांनी प्रेरित होऊन इथपर्यंत आलो ना, ते भाषेच्या माध्यमातून मिळालेल्या विचारांच्या आधारावर. आज आपल्या असं लक्षात येत आहे की मराठी भाषेचं
भाषेच्या अभ्यासाकडे आपण जर बघितलं, मराठी भाषेच्याच नाही सगळ्याच भाषांच्याकडे आपण जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की दिवसेंदिवस भाषांकडे विद्यार्थ्यांचा कल फार कमी आहे. का कमी आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे पोटार्थी शिक्षण घेणे ही जी प्रवृत्ती आहे ती वाढली आहे. आणि भाषा हे केवळ पोटार्थी नाही तर मनुष्यार्थी संस्कार घडवण्याचं काम करीत असते. आम्हाला उत्तम मनुष्य जर व्हायचं असेल तर भाषेशिवाय पर्याय नाही हे मनामध्ये कोरून ठेवा. भाषेशिवाय पर्याय नाही. आणि मातृभाषा तर अधिक प्रेम असायला पाहिजे. मी अनेकदा म्हणतो की जगामधल्या सगळ्या स्त्रियांना आपण आई म्हणतो, पण पहिल्यांदा स्वतःच्या आईला आई म्हणण्याचं शिका आणि मग जगातल्या सगळ्या स्त्रियांना आई म्हणा. कारण मातृभाषे इतका आनंद, मातृभाषे इतकं सुख आम्ही काय पाहिलेलं आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी देखील आमच्या पंडितांना प्रचंड प्रयत्न करावे लागले. कोणी कोणत्या पंडिताचं नाव घेतं, कोणी कोणत्या पंडिताचं नाव घेतं. अहो, दुर्दैवाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक म्हणून मिरवणारे अनेक महनीय महर्षी म्हणून ज्याचा उल्लेख करेल ते महर्षी देखील मराठी भाषेचा इतिहास अपूर्ण स्वरूपामध्ये आपल्या समोर ठेवत असतात. हे आपल्या कधी लक्षात येत नाही. महानुभावांनी ज्ञानदेवांना कधी कमी लेखलेलं नाहीये. महानुभावांच्या प्रत्येक आश्रमामध्ये त्यांच्या ग्रंथालयामध्ये ज्ञानेश्वरी आहे, तुकारामाची गाथा आहे, नामदेवाची गाथा आहे. परंतु लीळाचरित्र, महादंबेचे धवळे, नरेंद्राचं रुक्मिणी संवर, उद्धव गीता, केशीराजांचा मूर्तिप्रकाश हे ग्रंथ इतरत्र संस्थांमध्ये किती आहे त्याचा शोध घ्या. मला हे माहिती आहे. बाकीच्या महानुभावांचं सोडत नाही, व्यासपीठावर बसलेल्या एवढंच महानुभावांचा विचार करू. यातला एकही महानुभाव असा नाही की जो ज्ञानेश्वरीवर तुकारामाच्या गाथेवर बोलू शकणार नाही. ही वस्तुस्थिती. कारण नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते ही जी गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानाची जी महती सांगितलेली आहे त्या ज्ञानाच्या महतीचं मूल्य हे आम्हाला कळालेलं आहे. आणि आमचं जीवनात सोन्याचं नाणं हे अधिक ठणठणीत आहे हे जेव्हा आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो तेव्हा इतर साहित्याचाही अभ्यास आम्हाला करावाच लागतो. केल्याशिवाय पर्याय नाही. पण मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीचे उपासक म्हणून ज्यांना महाराष्ट्रभर आपण मिरवत असतो, या उपासकांना जर मराठी भाषेचा पूर्णतः इतिहास माहिती नसेल तर तुमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळणार हा कालपर्यंतचा प्रश्न होता. आता ते लक्षात आलेलं आहे की त्यातला एक घटक हा आहे की मराठी भाषेचा होत जाणारा परिवर्तनात्मक जो विकास आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्ञानेश्वरीच्या आधी निर्माण झालेल्या गद्य मराठी साहित्यापासून असं म्हणण्याचं कारण एक आहे की काव्य हे भावनात्मक असतं आणि गद्य हे वस्तुपाठात्मक असतं. तेव्हा मराठी भाषा कशी बदलत गेली हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर लीळाचरित्राशिवाय, सूत्रपाठाशिवाय, दृष्टांत पाठाशिवाय दुसरा पर्याय आपल्याजवळ असू शकत नाही. आणि म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी महानुभावांचं साहित्य हे तितकंच सकसपणे यासाठी उपयोगी पडलेला आहे. हा इतिहास या सारस्वतांनी विसरावा याचं मला जास्त कौतुक वाटतं. मी दुःख वाटतं असं म्हणणार नाही, कौतुक वाटतं. अनेकदा मी जेव्हा मुलाखतीसाठी जातो आणि विद्यार्थ्यांना विचारतो की मराठीतला पहिला ग्रंथ कोणता आहे तेव्हा लीळाचरित्राचं नाव अनेकांना सांगता येत नाही.
याचं नेमकं कारण काय? याचं कारण याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. याला महानुभावी कारणीभूत आहे. कारण आपलं ते राखून ठेवा, इतरांपर्यंत पोहोचू देऊ नका. त्याचं कारण की आपल्या इतरांपर्यंत पोहोचवलं तर त्याचा अन्वयाचं देखील नीट लावू शकत नाही. ही जाणीव स्वामी चक्रधराने आधीच करून दिली, सांगितलेली आहे. आणि म्हणून ते राखून ठेवले गेले. त्याच्यामुळे गंमत अशी झाली की महानुभावांचं एवढं साहित्य अभिजात म्हणजे काय, क्लासिकल, ज्याला एक परंपरा आहे, भाषेच्या परिवर्तनाचं सामर्थ्य आहे. तुम्ही बघा ना, लीळा चरित्रातल्या लीळांचा अर्थ लावण्यासाठी अजूनही आपल्याकडे सकस असा शब्दकोश नाही. शब्दकोश काल मला कोणीतरी असं म्हणालं की सर, तुम्ही आता मराठी भाषेचे विद्यापीठाचे कुलगुरू आहात, आम्हाला एक मदत करा की पसायदान हे काय म्हणतो त्याला विधानसभेमध्ये नेण्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करा. पण असं मला कोणी असं म्हणालं नाही की ज्ञानेश्वरीच्या आधीही निर्माण झालेल्या ढवळ्यांना सुद्धा तिथपर्यंत पोहोचवा आणि त्याच्याही आधी निर्माण झालेल्या लीळा चरित्राला तिथपर्यंत पोहोचवा. तर माहितीच नाहीये. म्हणून मराठी भाषा विद्यापीठाला हे पहिल्यांदा अत्यंत महत्वाचं कार्य करावं लागणार आहे की सकस आणि शुद्ध स्वरूपातला मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिण्यासाठी नवे संशोधक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. आणि हे काम अत्यंत जिकिरीच आहे. या व्यासपीठावरून बोलताना मला अनेक महनीय कर्तृत्ववान अभ्यासकांची आठवण होते. म्हणजे गेडाव साहेबांची मला तीव्रतेने आठवण होते, केशरताईंची मला तीव्रतेने आठवण होते, राघव विश्रामांची मला तीव्रतेने आठवण होते. कारण या माणसाने खूप काम केलेलं आहे. पण त्याचबरोबर मला डॉक्टर बी कोलतेंचीही आठवण होते. कारण डॉक्टर बी कोलतेंनी आज महानुभाव साहित्याची जी सेवा केलेली आहे त्याला तोड नाही. संशोधन महर्षी पदवी मिळाली की आमच्या डॉक्टर वाटाणींनी दिली म्हणजे आवलगावकर संशोधन महर्षी होत नाही. संशोधन महर्षी हा कर्तृत्वाने सिद्ध व्हावा लागतो आणि त्यासाठी डॉक्टर बी कोलते सारखा या पोथीमधला किडा पाहिजे. किडा अनेक हस्तलिखितांचा मी सध्या अभ्यास करतोय सूचीच्या कामाने. मला स्पष्टपणे बोलायला वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे. अनेक आश्रमांमधल्या हस्तलिखितांच्या पोथ्या पाहायला गेल्यानंतर लक्षात येते की त्यावर धूळ चढायला लागली आहे. आज डॉक्टर बी कोलते होऊन गेले, महाराज ऋषी आहे, तुळपुळे होऊन गेले, यखू देशपांडे झाले. आता तुम्हाला स्वतःमधून बी कोलते, यखू देशपांडे निर्माण करावं लागणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून महानुभाव तरुण पिढी जी आहे जी अभ्यासाकडे संशोधनाकडे वळलेली आहे त्यांना मी अशी विनंती करेन की तुम्ही केवळ कौतुकासाठी म्हणून हे काम करू नका. जीव ओतून तुम्हाला काम करायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कारण कौतुक सगळेच करतात, पण तुम्ही कौतुकामध्ये संपलात की तुमचं आयुष्य संपून जात असतं. आणि म्हणून हे तुम्ही आदर्श ठेवा. म्हणजे मला नेहमी हा प्रश्न का पडतो जेव्हा महानुभावांच्या पोथ्यांचा अभ्यास करायला लागतो त्यावेळेला एकेका चिन्हावर इतकं माणूस तासनतास अडून पडतं आणि मग चटकन आठवतं की अरे बी कोलते काय करत होते. कुलगुरू पदही सांभाळत होते, इतर सगळे व्यासपीठही सांभाळत होते आणि रात्र रात्र बसून पोथ्याशी खेळत होते आणि म्हणून तो इतका संशोधन महर्षी होऊ शकला. लक्षात घ्या. लोक किती नाकारू दे त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, पण ज्यांनी आपल्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या चांगल्या गोष्टींचं स्मरण तर ठेवा. तुमच्याच पोथ्यांच्या माध्यमातून संशोधन केलेलं आहे. माझे एक मित्र होते, आज ते नाही दुर्दैवाने, त्यांना मी सत म्हणायचो की तुम्ही रोज उठले की कोलतेंचा विचार करता
अहो तुम्ही बाजूला ठेवा हे सगळं आणि पोत्यांचा विचार करा. तुम्ही मागे कशाच्या लागायला पाहिजे याचाही विचार करण्याची गरज आहे. अभ्यास कशाचा करायला पाहिजे याची गरज आहे. तेव्हा मित्र हो, ज्याला आपण अभिजात भाषा असं म्हणतो आहे, या अभिजात भाषेच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक सांगेल की महानुभाव साहित्य हे खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं अभिजात साहित्य आहे. ते यासाठी की जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा जो एक आलेख आहे, हा आलेख महानुभाव साहित्या इतका कोणीही उत्तम पद्धतीने सांगितलेला नाही. महानुभावांच्या संदर्भामध्ये नेहमी हे सांगितलं जातं की महानुभावांनी देवता पूजा नाकारली आणि म्हणून ते आमच्यापासून वेगळे आहेत. अहो तुम्ही वाचा. मी असं म्हणेन की प्रत्येक धर्म संप्रदायाचं अस्तित्व हे त्याच्या तत्वज्ञानावर उभं असतं आणि त्याचं श्रेष्ठत्व हे त्याच्या तत्वज्ञानावरच सिद्ध होत असतं. तुम्ही एकदा वाचा. देवतांच्या बद्दलचा एवढा आदरयुक्त विचार, देवतांच्या श्रेष्ठत्वासंबंधीचं एवढं आदरयुक्त भाष्य जगातल्या कोणत्या तत्वज्ञानामध्ये मांडलेलं आहे ते आधी दाखवा. आणि सिद्ध करायची वेळ आली तर आमचे महनीय पंडित बाजूला बसलेले आहेत. हे प्रामुख्याने आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तेव्हा भाषेची समृद्धता जर लक्षात आहोत, लीळाचरित्रातलं एक एक वाक्य वाचा. सूत्रपाठाचं संपादन करणारे आपले तरडगावच्या बाबांचा मध्ये मला एकदा फोन आला होता. जे महानुभाव देखील किती आत्मीयतेने आपल्याला फोन करतात आणि आपल्याशी चर्चा करतात हे लक्षात घेण्यासारखं आहे. हे मला अभिमानाने सांगावंसं वाटते. आणि मला ते म्हणाले की सूत्रपाठाचं संपादन करतो आहोत, मध्ये मध्ये प्रश्नचिन्ह येतात, उद्गारवाचक चिन्ह येतात, तर टाकायला पाहिजे का? तर मी असं म्हणालो, बाबा गरज नाही. ते म्हणाले होते प्रश्न कळणार नाही. मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं तिथे प्रश्न आहे म्हणून, तिथे उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणून? तर ते म्हणाले परंपरेने. मी म्हटलं त्या प्रत्येक सूत्राच्या रचनेमध्येच अंतर्गत त्या सूत्राचा भाव दडलेला आहे, चिन्हाचा भाव दडलेला आहे. तुम्ही सूत्र असे कशाही पद्धतीने वाचा, तर प्रश्न असेल तर सूत्राचं वाचन प्रश्नार्थक पद्धतीनेच होतं. उद्गारवाचकता असेल तर उद्गारवाचक पद्धतीनेच होतं. आज्ञावाचक सूत्र असेल तर त्या पद्धतीने सूत्राचं वाचन होतं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, वाक्याची बांधणी तशी झालेली आहे की कोणत्याही चिन्हाची गरज नाही. चिन्ह हे स्वतंत्र नाहीच आहे. तुमच्या शब्दांच्या उद्गारामागे चिन्ह धावत असतात आणि म्हणून चिन्हांचं महत्व स्पष्ट होतं. पण जिथे चिन्ह नाही तिथे सुद्धा चिन्हाशिवाय वाचन करता येऊ शकतं. हे लीळाचरित्र, सूत्रपाठ इत्यादी ग्रंथांमधून तुमच्या प्रारंभी लक्षात येतं. आणि म्हणून त्याचं वाङ्मयीन मूल्य, त्याचं अभिजातत्व हे तुम्ही लक्षात घेण्यासारखं आहे. मित्रहो, वेळ खूप झालेला आहे आणि बोलण्यासारखं खूपही आहे. तेव्हा पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा संगम घडवून आणण्याचं कार्य मराठी भाषा विद्यापीठ नक्कीच करेल. त्याला काही कालावधी लागेल. पण आधुनिकता जी आहे, म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाशी जी जोडल्या गेलेली आधुनिकता आहे, ती आधुनिकता भाषेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणे नव्हे, प्रत्येकाला हे माझं विद्यापीठ वाटलं पाहिजे या जाणीवेतून प्रयत्न करणे आणि विद्यापीठ घरोघरी पोहोचवणे ही या विद्यापीठाची नैतिक जबाबदारी आहे. जसे श्री प्रभू जात पात कोणताही विचार न करता घरोघरी जायचे, तसं श्री प्रभू बाबांच्या नावाने तयार झालेले हे विद्यापीठ समाजाच्या प्रत्येक घटकाच्या घरापर्यंत पोहोचेल याचा मला आत्मविश्वास आहे. आणि त्या आत्मविश्वासातून, तुमच्या प्रेमातून, तुमच्या आशीर्वादातून या विद्यापीठाचं कार्य करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून आपण सगळे एकजुटीने या विद्यापीठाच्या कार्यामध्ये रममाण होऊया. कारण दोन हात काहीही करू शकत नाही. या दोन हातांचं बळ
हे समाजाच्या असंख्य हातामध्ये आहे आणि हे असंख्य हात हे पाठीशी राहिले तरच या हातांना काम करण्याचं बळ निर्माण होऊ शकेल. आपण ते सर्व कराल याबद्दल माझा पूर्ण विश्वास आहे. मित्रो, आदरणीय श्री परमपूज्य चक्रपाणी बाबांनी अत्यंत आत्मीयतेने आणि प्रेमाने मला निमंत्रित केलं. इथे अनेक मान्यवर बसलेले आहेत. डॉक्टर रेखा जगनाळे आहे, डॉक्टर राजेंद्र वाटाणे आहे, भरतभूषण शास्त्री आहे जे श्री चक्रधर अध्यासनाचे प्रमुख आहेत. नागपूरहून आलेले आमचे डॉक्टर अमर सावळे मित्र आहेत. याचा मला अभिमान होतो की अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासमोर मी मराठी भाषेला विकसित करण्यासाठी तुमची सगळ्यांची मदत मागतो आहे. आपण ती प्रेमाने कराल याबद्दलचा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे व्यासपीठावर बसलेले आणि व्यासपीठासमोर बसलेल्या सगळ्या विद्वानांचं मी मनापासून आभार भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मराठी भाषा विद्यापीठ हे आम्हा सर्वांचं विद्यापीठ आहे आणि ते आपण सर्वांनी एकतेने एकसंगतेनं पुढे नेलं पाहिजे असं सरांनी आवाहन केलेलं आहे. मनपूर्वक तिन्ही संस्थांच्या वतीनं सरांचं धन्यवाद. आणि यानंतर आजच्या या